नमस्कार. बघा आज आपण नाम म्हणजे काय, नामाचे प्रकार आणि त्याच्यावरचे क्यूज क्वेश्चन पाहणार आहोत. नाम म्हणजे काय? प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पित वस्तूचे किंवा तिच्या गुणधर्माचे नाव दर्शवणाऱ्या विकारी शब्दाला नाम म्हणतात. ही पहिली व्याख्या झाली. दुसरी बघा, कोणत्याही दृश्य म्हणजे दिसणाऱ्या, अदृश्य म्हणजे न दिसणाऱ्या, सजीव म्हणजे ज्याच्यात जीव आहे, निर्जीव म्हणजे ज्याच्यात जीव नाही, अशा वस्तूंच्या नावाला नाम असे म्हणतात. त्याच्यावर उदाहरण बघा, बरीचशी नामाची उदाहरण घेतले. पहिलं बघा, फुलांची नावे गुलाब, मोगरा, चाफा, जाई, चमेली, कमळ इत्यादी. फळांची नावे आंबा, चिक्कू, पेरू, अननस, कलिंगड, पपई इत्यादी. पक्ष्यांची नावे कावळा, चिमणी, पोपट, कबूतर, कोंबडा, मोर इत्यादी. वन्य पशूंची नावे वाघ, सिंह, गाढव, हत्ती, जिराफ, कोल्हा इत्यादी. पाळीव पशूंची नावे गाय, बैल, घोडा, बकरी, म्हैस, कुत्रा, मांजर इत्यादी. नद्यांची नावे गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी, नर्मदा, सिंधू इत्यादी. नंतर बघा, पर्वतांची नावे हिमालय, सह्याद्री, सातपुडा इत्यादी. वस्तूंची नावे, वस्तू हे कशात येतात तर निर्जीव ह्याच्यात येतात, बरोबर आहे का? पुस्तक, वही, पेन, घड्याळ इत्यादी. मुलामुलींची नावे अजय, दीपक, सरिता, नलिनी, दीपाली इत्यादी. देशांची नावे भारत, श्रीलंका, अमेरिका इत्यादी. धान्यांची नावे गहू, ज्वारी, नाचणी, मका इत्यादी. ग्रह, नक्षत्र, ताऱ्यांची नावे सूर्य, चंद्र, पृथ्वी, रोहिणी, मंगळ इत्यादी. आणि बघा, काल्पनिक नावे म्हणजे अदृश्य असणाऱ्या अमृत, स्वर्ग, परीस, राक्षस, देवदूत इत्यादी. गुणांची नावे, गुण सुद्धा काय अदृश्य आहेत, सुंदरता, स्वच्छता, दयाळूपणा, नम्रता इत्यादी. ऋतूंची नावे वसंत, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, ग्रीष्म. झाडांची नावे आंबा, फणस, चिंच, साग इत्यादी. कीटकांची नावे डास, माशी, फुलपाखरू, नाकतोडा इत्यादी. राज्यांची नावे महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दिल्ली इत्यादी. मनाच्या स्थितीची नावे आनंद, दुःख, हास्य, कौतुक इत्यादी. नंतर बघा, जिल्ह्यांची नावे सातारा, सोलापूर, सांगली, ठाणे, पुणे इत्यादी. डाळींची नावे मुगडाळ, तूरडाळ, मसूरडाळ, उडीद डाळ इत्यादी. महिन्यांची नावे आषाढ, चैत्र, वैशाख ही मराठी झाले. इंग्रजी बघा, मे, जून, ऑक्टोबर ही सर्व कशात येतात तर नामामध्ये येतात. बघा, मराठी नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार सामान्य नाम. एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जे एकच नाव दिले जाते त्याला सामान्य नाम म्हणतात. उदाहरण बघा, घर, मुलगी, ग्रह, तारा, माणूस इत्यादी. हे काय झाले? सामान्य नाम झाले. सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात. पदार्थवाचक नाम. बघा, जे घटक शक्यतो लिटर, मीटर किंवा किलोग्रॅममध्ये मोजले जातात ते संख्येत मोजले जात नाहीत त्या घटकांच्या नावाला पदार्थवाचक नाम म्हणतात. तांबे बघा कशात मोजतात, कापड कशात मोजतात मीटरमध्ये, प्लॅस्टिक, सोने कशात म्हणतात ग्रॅममध्ये, पाणी, दूध इत्यादी हे सर्व कशात येतात पदार्थवाचक नामामध्ये येतात. दुसरं बघा, समूहवाचक नाम. समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम म्हणतात. उदाहरण मोळी, जुडी, ढिगारा, गंध हे कशात येतात समूहवाचक नामामध्ये. दुसरा बघा, विशेष नाम. एखाद्या नामातून एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होत असेल तर अशा नामास विशेष नाम म्हणतात. उदाहरण बघा, गोदावरी, रमेश, औरंगाबाद, ताजमहाल, सूर्य, चंद्र इत्यादी. हे काही विशेष नाम आहेत. नंतर बघा, भाववाचक नाम किंवा त्याला धर्मवाचक नाम सुद्धा म्हणतात. व्याख्या बघा, ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेने मानलेले गुण, अवस्था किंवा कृती यांच्या नावांना भाववाचक नामे म्हणतात. हे घटक वास्तू स्वरूपात दाखवता येत नाहीत. ह्या ज्या काही भाववाचक नामे दाखवता येत नाही. बघा, सौंदर्य, मनुष्यत्व, विश्रांती, श्रीमंती, गर्व,
स्वातंत्र्य, प्रामाणिकपणा, चोरी असे बरेच गोष्टी आहेत ते कशात येतात, भाववाचक नामामध्ये येतात, त्या पाहता येत नाहीत. नंतर बघा काही ह्या 3 जी नामं बघितली प्रकार पाहिले त्याच्याविषयी एक विशेष टीप आहे. विशेष नाव व्यक्तिवाचक असेल तर सामान्य नाव जातीवाचक असते. निखिल व्यक्तिवाचक आहे, मुलगा जातीवाचक. नंतर बघा नामाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी, जे काही 3 प्रकार पाहिले त्याच्याविषयी. सामान्य नामाचे अनेक वचन होते, घर, घरे, माणूस, माणसे, झाड, झाडे, पंखा, पंखे. त्याचप्रमाणे दुसरं विशेष नामाचे अनेक वचन होत नाही, संदीप, वर्षा, भारत, चंद्र, सूर्य, मुंबई. हे जे विशेष नामचे अनेक वचन होत नाहीत. तिसरं बघा भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही. उदाहरण धैर्य, वात्सल्य, मुद्रता, औदार्य हे जे अनेक वचन होत नाही. नंतर बघा क्यूज उदाहरणे पाहणार आहोत. दिलेल्या पर्यायातून नाम ओळखा. बघा मला त्यांनी वाचनाचा छंद लावला. पहिला मला, दुसरा त्यांनी, छंद, चौथा बघा लावला. कुठला येईल नाम, छंद. नंतरचा क्यूज बघा आम्ही सर्वजण वाहतुकीचे नियम पाळतो. नियम, सर्वजण, आम्ही, पाळतो. ह्यातलं कुठलं नाम येईल, नियम. हे काय येईल, नाम येईल. नंतरचा क्यूज बघा सकाळी मी उबदार दुलईतून बाहेर पडले. दुलई, सकाळी, मी, उपदार. यामधील कोणतं नाम येईल, दुलई हे काय येईल, नाम येईल. नंतर बघा ते दररोज सकाळी उठल्यावर ईश्वराचे चिंतन करतात. बघा दररोज सकाळी ते चिंतन, कोणतं नाम येईल, चिंतन हे काय येईल, नाम येईल. नंतर बघा शमशेर बहादर श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा जय जयकार असो. श्रीमंत शमशेर बहादर जय जयकार असो. बघा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.